आजच मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं, पालकमंत्र्याचं शहराकडे लक्ष नाही आणि त्यामध्ये 100 कोटी रस्त्याचं आणि या घनकचऱ्याचा विषय दिलेला आहे आणि पालकमंत्र्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत. आता मी मंत्री झालो 2 जुलै 2023 ला, पालकमंत्री झालो 7 ऑक्टोबर 2023 ला. 7 ऑक्टोबर 7 नोव्हेंबर 1 महिना, 7 नोव्हेंबर 7 डिसेंबर 2 महिने आणि आज किती 16 म्हणजे 2 महिने आणि 9 दिवस झालेले आहेत मला पालकमंत्री होऊन. 2 महिने 9 दिवस. आता त्यामध्ये काय काय कामं केली आपण महिन्याच्या महिन्याला पहिल्या आठवड्यातल्या सोमवारी आपण जनता दरबार घेतो. कोल्हापूर शहरातले शेकडो लोक त्यांच्या बांधकामाच्या परवानगी असतील, त्यांच्या शहर अभियंत्याकडे काम असेल, व्यक्तिगत त्यांचे EDDP कडे काम असतील, या आयुक्तांनी दोन्ही आपले ॲडिशनल आयुक्त तिथं हजर असतात. तो सोडण्याचा आपण प्रयत्न करतो 2 महिने 7 दिवसात. त्यानंतर जे 40-50 कोटी अजितदादा पवारांनी वित्तमंत्री असताना आई अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र आराखड्याचे दिले होते, त्यातले 10 कोटी अर्थसंकल्पित झाले होते. मी परवाच्या पौर्णिमेला 40 कोटीची दादाची तरतूद केली आणि 40 कोटी आणि थेट पाईपलाईन. योगायोगा होता की मी पालकमंत्री झाल्यावर ते पाणी यावं आणि मला वाटते ते माझा काय पायगुण असं म्हणणार नाही, परंतु हो आता काय आता मी पालकमंत्री असताना पाणी आलं, त्यामुळे हे शुभ आणि लक्षण असेल पालन काय हरकत नाही. म्हणजे आता त्यावेळेला मी ज्यावेळी महानगरपालिकेत बैठक घेतली होती आढावा, त्यावेळेला मी स्पष्टपणाने आयुक्तांना सांगितलं होतं. आता आयुक्तांना आयुक्त झाल्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर व्हायला इंटरेस्ट आहे मला माहिती नाही. तर आता कलेक्टर काय ते पुन्हा होणार नाही, तर 4-5 होते सिंधुदुर्गलाच होत्या. आता याच्यामध्ये 100 कोटीचं टेंडर रस्त्यात झालेलं आहे, काय काम चालू झालं नाही आणि आज त्याचं कमिशन यायचं आहे म्हणून थांबलंय. अशी बातमी माझ्या नावावर आहे. काय 800 इकडे बघू नका. आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे मुजवा, ज्याला कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिले त्याला, आणि खड्डा ठेवू नका. त्यानंतर दुसरं मी सांगितलं होतं हा झूम प्रकल्प, याची सुद्धा काहीतरी टेंडर झालं, अजून वर्क ऑर्डर दिलं नाही. मॅडम तुम्हाला 4 वेळा मी फोन करून सांगितलं नाही, पण कुठं काय काम चालू झालंय. हे पद्धत बरोबर नाही ना. हे ताबड तुम्ही ना 4 दिवसाच्या 8 दिवसात काम चालू झालं पाहिजे, नाहीतर 800 बदला. तो ग्रामविकास आहे, तो काय तुझ्या नगरपालिकेचा नाही, जरा मीच गाठायचं बरोबर नाही. नाही लोक टीका करतायत, वर्तमानमध्ये बातम्या येत आहेत आणि पालकमंत्र्यांच्या नावाने आरोप होत आहेत का ना संबंध, ना आमचा संबंध ना काय मानक. तर तुम्ही सडवत हसू नका पाण्याकडे आलाय म्हणून. तर माझं म्हणणं काय की ही कामं पैसे मंजूर आहेत, शासनाने दिलेले आहेत आणि आपली कामच होत नाहीत. म्हणजे लोकांनी किती दिवस, आता मला अण्णा बनाले म्हणाला साहेब ऑर्थोपेडिकचे 2 दवाखाने काढा, कॅन्सर सेंटर. म्हणजे काय रे हाडावरची खिडकी व्हायला आता येता येता म्हणाला. म्हणजे ही सुद्धा बरोबर नाही ना. तर माझं म्हणणं आहे मी आयुक्त तात्काळ हे जे पेंडिंग प्रश्न असतील ते आपण काढा आणि आता थेट पाईपलाईन की रोज पाणी बंद पाणी चालू. किती लोकांनी सहनशक्ती करायची, की काय भानगड आहे. तुम्हाला जर असेल टेक्निकल टीमची मदत घ्या, त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला सांगा काय जर पाणी रिफिल झालं पाहिजे. प्यायला पाणी जर मिळालं नसेल नागरिकाला तर नागरिक चांगलं कसं म्हणतील आम्हाला. शासनाला सुद्धा बदनामीच आहे. म्हणते या तिन्ही गोष्टीत मॅडमने गांभीर्यपूर्वक सिरियसली लक्ष घालावं अशी सूचना मी या निमित्ताने करतो आणि या कार्यक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि बाकीचे राहिलेले तिन्ही STP प्लॅन लवकरात लवकर चालू होण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करेल असं आश्वासन देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय जय.